नमस्कार मित्रांनो, आजच्या शुभविवाह या मालिकेत आपण पाहणार आहोत. रागिनी ही अभिजितला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू येत असतात. ती काही क्षण स्तब्ध राहते. अभिजित ती हलकेच कुजबुजते आणि त्याच्याकडे एकटक बघत राहते. अभिजितला त्या अवस्थेत पाहून आकाश आणि भूमीलाही भीती वाटते. रागिनी अगदी सुन्न होते. मग ती हळूहळू अभिजित जवळ जाते. तिचा आवाज थरारत असतो. रागिनी अभिजितच्या जवळ येत रडत रडत, "अभिजित, माझा मुलगा, अरे उठ ना रे, बघ तुझी आई आली आहे तुझ्यासाठी, प्लीज अभिजित, डोळे उघड ना." ती जोरजोरात रडायला लागते. अभिजितला त्या अवस्थेत पाहून तिचं हृदय तुटतं. दुसरीकडे आकाश अपराधी भावनेने भरून जातो आणि शेवटी बोलायला लागतो. आकाशला वेदनेने दुःख होत असते. हा म्हणतो, "हे सगळं माझ्या चुकीमुळे झालंय. अभिजित माझ्या मागावर आला म्हणूनच हे घडलं. त्या दिवशी आमच्या दोघांच्या झटापट झाली आणि जेव्हा अभिजित मला ढकलायला गेला तेव्हा त्याचाच तोल गेला आणि तो खाली पडला. खरं तर मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मी अपयशी ठरलो. मला त्याला वाचवता आलं नाही, यासाठी मला माफ करा." त्याच वेळी ACP गायकवाड घटनास्थळी येतात. ACP गायकवाड म्हणतात, "मिस्टर आकाश महाजन, मला तुम्हाला या केस संदर्भात ताब्यात घ्यावं लागेल." हे ऐकून भूमी हबकते आणि घाबरून जाते. भूमी म्हणते, "सर, प्लीज आकाशला सोडा. त्याने काहीही केलं नाहीये. तो निर्दोष आहे. कृपया त्याला सोडून द्या." त्याच वेळी नीलांबरी देखील तिथे पोहोचते. तिची अवस्था फारच खराब असते. ती संतापाने भूमीकडे बघते. नीलांबरी म्हणते, "भूमी, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्यामुळे आणि तुझ्या नवऱ्यामुळेच आज माझ्या पौर्णिमावर ही वेळ आली आहे. तिचा नवरा गेला, पण मी तुला शाप देते. तुमचं कधीच भलं होणार नाही. या आईचा तळतळाट लागेल तुला. आयुष्यभर तुला दुःखच मिळेल. तू कधीही सुख होऊ शकणार नाहीस." ती भूमीवर मोठमोठे आरोप करत तिला शाप देत राहते. भूमी पूर्णपणे हादरून जाते. असेच अपडेट या चॅनलवर मिळून जातील. प्लीज चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.